ज्या सेवा असतील किंवा मग सोनोग्राफी रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, अशा सर्व सेवा ह्या पुरवल्या जातात. एक दिवस आड करून त्यानंतर सर्जरी विशेष जांच ह्या सुद्धा व्यवस्थित पद्धतीने पार पडल्या जातात. रेडिओलॉजी सुद्धा एक्सरे उपलब्ध आहेत आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या सेवा आपल्याला आता कामण गावामध्ये मिळणार आहेत. तर थोडासा अंडर प्रोसेस सुद्धा आहेत काही सेवा, कारण जसं म्हटलं जातं की आपला रस्ता खराब आहे आणि वसई मुंबईवरनं पोहोचण्यासाठी काही वैद्यकीय तज्ज्ञांना सुद्धा पोहोचण्यासाठी वेळ लागतोय. मात्र तुम्हाला त्या सेवा पुरवल्या जातील. तुम्ही डॉक्टरांसाठी नक्कीच थोडासा वाट पाहावी लागेल कधी कधी, असं सुद्धा त्याने आम्हाला सांगितलं की आपला रस्ता थोडासा खराब आहे आणि जेव्हा रस्त्याची कनेक्टिव्हिटी चांगली होईल तेव्हा काही ज्या सेवा आहेत त्या आम्ही तुम्हाला अचूक वेळेवरती ह्या पोहोचवणार आहोत. तर त्याबद्दल सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आहे. आणि आपण जाऊया या स्पर्धेसाठी बहुजन विकास आघाडी चषकासाठी मला वाटतं SH इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलं आहे. त्यानंतर शरदभाई बगली यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य हे आपल्याला भरीव देणगी ही लाभलेली आहे. प्रवीणदादा घरत यांच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सुद्धा उपशहर प्रमुख आहेत वसई पूर्व विभागाचे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला खूप खूप मोठं सहकार्य हे लाभलेलं आहे. तर जाऊया आणि ऐकूया प्रदीप लोखंडे यांना. खूप खूप धन्यवाद सागर सर. दुसऱ्या फेरीला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना पाहतोय. अमृत परेट आणि लोकेश भोईर असे दोन फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकवरती अमृत आहे, नॉन स्ट्रायकरवरती लोकेश भोईर. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विजय मोकाशी. पहिल्या चेंडू पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. एक धाव इथे कंप्लीट केली जाणार आहे. या एका धावेने श्री गणेश होतोय साई श्रद्धा सस्तुनगर या संघाचा. एक धाव ही धाव फलकावरती लागली जाते. लक्षात घ्या, ज्या ज्या संघाच्या फॉर्मॅलिटीज जमा झालेल्या नाही आहेत, ज्यांनी प्रवेश शुल्क जमा केलेलं नाही आहे, त्यांनी आपली प्रवेश शुल्क जमा करायचं आहे. नाहीतर आम्हाला टीमचं नाव घेऊन हा पुकार द्यावा लागणार, लक्षात घ्या. सध्या तरी आम्ही नावं गोपीत ठेवलेली आहेत. विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि आपल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. साईडला फटका ते खेळला गेलाय. भूमीत आला तर तिकडे बघा, भूमीच्या अगदी पुढे हा चेंडू पडला होता. हाफ चान्स नक्की तिकडे कन्व्हर्ट झाला होता. फुलमध्ये जर कन्व्हर्ट जर भूमिताने जर केला असता, कदाचित लोकेश भोईर सारखी एक नवीन उदयाला फलंदाज आपण पाहतोय ती विकेट त्याला मिळाली असती. पण मागच्या मॅचमध्ये बघितलं की 13 बॉलमध्ये 47 धावा त्याने बनवल्या होत्या. विध्वंसक पारी खेळली होती. आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉल संपर्क होऊ शकलेला नाही आणि पाहतोय की हा डॉट बॉल येतोय. यानंतर आपण मॅच पाहणार आहोत शिवशक्ती स्पोर्ट्स साकपाडा आणि ऐगावदेवी स्पोर्ट्स देवदल ए या दोन संघादरम्यान मॅच होणार आहे. तर टॉस करण्याकरता आपण या 3 ओव्हर नंतर आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. ऑन साईडला फटका ते खेळला गेलाय. भूमीत पोहोचलाय तिकडे, मात्र भूमीत करणं चुकी झालेली आहे. भरपूर मोठी चूक म्हणावी लागेल. आणि भूमीत करणं अशा प्रकारे चुका या कमी पाहायला मिळत असतात आणि भूमीत करणं ही चूक झालेली आहे. एक धाव आली. या एका धावेने धावफलक आता 3 या आकड्यावरती. चेंडू टाकून झाले 4. सर्व संघांना विनंती असणार आहे की आपण थोडासा स्पीडअप करायचा आहे.
ब्लॉकहॉलमध्ये हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न थोडासा फंबल झाला तिकडे. बॅटला हलकासा स्पर्श झाला होता. पंचांनी सांगितला की बॅटला हलकासा स्पर्श झालाय, त्याच कारण नॉट आऊट इथं घोषित केलं गेलंय. आणि एक धाव ही ते कंप्लीट केली गेली. एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 4 या आकड्यावरती बॉल टाकून झालेले आहेत 5. ऑन साईडला फटका ते खेळला गेला. आता पुन्हा एकदा भूमीत आहे बघा. अमृत याचा झेल भूमी त्याने अगोदर सोडला होता. भूमी त्याने आपली जागा देखील बदलली होती, मात्र अमृत त्याने पुन्हा एकदा भूमी त्याला शोधलं आणि यावेळेस भूमी त्याने चूक केलेली नाही आहे. झेल त्याने पकडलाय आणि अखेरीस अमृत परेड याचा खेळ हा संपुष्टात आलेला आहे. षटक संपलेला आहे. पहिल्या षटकात धावा लागल्यात फक्त 4. निश्चयाचे महामेरू ते अन्यायाचा संहार उजळवले तव भाग्य जनतेच मिटला अंधकार. स्वराज्य शपथ घेत शिवाई ती साक्षात्कार. भगव्याचा हा तुरा देऊन केले स्वप्न साकार. अमर झाला पावन जगती एकच जाणता राजा. अमर झाला पावन जगती एकच जाणता राजा. एकच जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी राजा. शिवछत्रपती शिवाजी. धावसंख्या फक्त 4 आपण पाहतोय. फक्त 4 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी भूमीत येतोय. भूमीत डुकले. आताच स्पर्धा झाली होती तिवरी येथे सरपंच उपसरपंच चषक. त्या चषकामध्ये आई मरुदेवी राजावली ए या संघाने पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलली होती. आणि त्या स्पर्धेमध्ये पाहतोय भूमीत डुकले याची कामगिरी नक्कीच मोलाची ठरली होती. जबरदस्त कामगिरी राहिली होती आणि तोच भूमीत आता आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल हा फार महत्वाचा ठरणारा होता आणि ठरलाय देखील. या मॅचची गोल्डन विकेट म्हणाल का हरकत नाहीये. लोकेश भोईर बॅक टू द डगआउट. लाद भारी जमायला सगळंच लॅब. शिवसेना शिवसेना शिवसेना. राकेश येतोय. राकेश तुंबडा. आपण पाहतोय जितेन बरफ आपल्याला नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. यानंतर टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. शिवशक्ती साकपाडा आणि गावदेवी देवदल या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. इथे पाहतो इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पॉईंटमध्ये घेऊन काढलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत बघा. प्रयत्न खूप चांगले झालेत तिकडे. अखेरीस चेंडूला स्टॉप करण्यात यश आलेलं आहे. स्टॉप केलं गेलं तिकडे चेंडूला. मात्र तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. आपण पहिल्या मॅचमध्ये बघितलं होतं ससनोगर संघाने तब्बल 69 धावा या धावफलकावरती लावल्या होत्या. मात्र या मॅचमध्ये आपण जर बघितलं ना तर पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. वाईट बॉल. वाईड चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉल असेल. धावसंख्या 7.
इथे बघा स्लॉटमध्ये हा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये आहे आणि रोशन आहे तिकडे बघा. आता यावेळेस रोशन याने हा झेल पकडलाय. ताकद मिळाली नव्हती ती म्हणजे राकेश याला. आणखीन एक विकेट. मातीमध्ये काहीचा पुत्र जाहला, मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो, आधार दिने दुबळ्या. त्रिवार असावा मुजरा आमचा, गड किल्ल्यांच्या या श्रीमंता. राजा शिवछत्रपती महाराजांचा सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. सात धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. विकेट गमावल्या गेले 3. भूमित षटक निर्णायक ठरत असताना 2 विकेट्स त्याने आतापर्यंत मिळवलेत या ओव्हरमध्ये. 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत आणि 2 विकेट देखील मिळवलेत. थोडीशी घाई करायची आहे, विनंती असेल सर्व संघांना विनंती असणार आहे की आपण घाई करायची आहे. बघा आपल्याकडे वेळ हा कमी आहे. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप झालाय तिकडे. बघा एकाच बॉलवरती 2 जीवनदाणी मिळाल्यात दोन्ही फलंदाजांना. बघा विजयने तिकडे झेल सोडला, भूमीतने इकडे रनआउट सोडला. बघा दोन्ही जे खेळाडू आहेत संघाचे जिम्मेदार खेळाडू आहेत आणि त्यांच्या दोघांकडनं झालेली चूक आणि त्यांच्याकडनं चुका ह्या भरपूर कमी पाहायला मिळत असतात. विजयने झेल सोडला, भूमीतने तिकडे रनआउट सोडला आणि या 2 धावा मिळाल्या. धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 9 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. साईडला फटका देखील गेलाय. किशोर आहे तिकडे. पुन्हा एक सिंगल. या सिंगलने धावसंख्या आता 2 अंकात प्रवेश करत असताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी आहे आणि आता स्ट्राईक वरती आपण पाहतोय जितेन येतोय. जितेन ज्याला स्ट्राईक पासून थोडस दूर ठेवलं होतं, लांब ठेवलं होतं, तो आता स्ट्राईक वरती येताना दिसतोय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. आपण पाहतोय बॅटचा एज लागलाय. शेवटच्या मोमेंटला त्याने बॅटचं ब्लेड ओपन केलं होतं आणि चेंडू पाहतोय सरळ 4 धावांकरता निघून आलेला आहे. चौकार. बघा शेवटच्या बॉलवरती हा चौकार आलेला आहे. बघा हिरा यांच्या अगदी बासूने हा चेंडू 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो, मात्र चेंडूचा वेग एवढा होता की हा चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून आलेला आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 7ची सरासरी इथे ठेवली गेलेली आहे. आपण पाहतोय, पाहूया की
2 षटकं पूर्ण झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. आणि आता आपण पाहतो हिरा डुकले हा गोलंदाज येतोय, एक अनुभवी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. मात्र या अनुभवी गोलंदाजाचा बघा षटकाराने स्वागत केलेलं आहे. मनसेस याने हा षटकार ठोकलाय. हा षटकार ठोकून या ओव्हरला सुरुवात केलेली आहे. चला बॉल पाठवायचा आहे दुसरा. जुना चेंडू असेल तर पाठवून द्या. बघा हिरा डुकले एक अनुभवी खेळाडू आहे, भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळत आलेला आहे. आणि ते पाहतोय की शेवटचं षटक हाताळण्याची कामगिरी त्यांच्यावरती सोपवलेली आहे. मात्र षटकाराने या षटकाला सुरुवात झालेली आहे, ओव्हरला सुरुवात झालेली आहे. धावसंख्या आता 20. बघा पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या पूर्णपणे थांबवली गेली होती. मात्र आता 20 वरती जाऊन पोहोचलेली आहे धावसंख्या. आणि असं आता ही धावसंख्या आता इकडनं मोठी वाढायला लागलेली आहे, कारण अजूनही 5 बॉल बाकी असतील. आणि इथे पाहतोय आपण चांगला फटका, शतरक्षकाला बीट करून चेंडू सरळ निघून जातोय 4 धावांकरता. बघा ह्या ज्या चुका असतात ना, त्या चुका फार महागात ठरत असतात. बघा धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. भूमीत याच्या शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि त्या चौकारानंतर आपण पाहतो 3 बाउंड्री झालेल्या आहेत. षटकार, चौकार आणि भूमीतच्या शेवटच्या बॉलवरती चौकार, म्हणजे 3 बाउंड्रीज ह्या बॅक टू बॅक आल्यात. धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. मनसेस रावते फुलटा चेंडू होता. बॅट बॉल संपर्क तेवढा चांगला झालेला नाहीये आणि आता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल इथे पकडला गेलाय. मनसेस रावते याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. 24 या आकड्यावरती चौथा गडी बाद. सूरज येतोय. सूरज पारधी निवाडर. या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. फुलर लेनचा चेंडू ते देखील होता. कट करण्याचा प्रयत्न सूरज पारधी याचा. बॅटर बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू ते डॉट. चला कॅप्टन अजूनही आलेले नाहीयेत. कॅप्टन पाठवून द्यायचे आहेत. शिवशक्ती सागपाडा आणि ऐगावदे स्पोर्ट्स देवदले. चला 2 चेंडू बाकी राहिल्यात. या 2 चेंडूनंतर टॉस केला जाणार आहे. ते पाहतो आपण फुल पॉवरफुल झालेला आहे. काय जबरदस्त स्ट्रोक. सूरज पारधीच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. ते पाहतो आपण ऑन साईडला फटका ते खेळला गेला. एकदा तर कंप्लीट केले जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव पूर्ण होईल का? डायरेक्ट हिट झालेला आहे. बघा सूरज याचं लक्ष नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाकडे होता आणि ते लक्ष त्याला अडचणीमध्ये घेऊन गेलेलं आहे. बघा लक्ष कुठे ठेवा. जिकडे आपलं लक्ष आहे ते त्याचं थोडस लक्ष विचलित झालं आणि आपण पाहतोय तो अडचणीमध्ये सापडला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सूरज हा बाद झाला. धावसंख्या झाली ती म्हणजे
32 धावांचं लक्ष्य हे ठेवलं गेलंय. चला, कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत. आम्ही वारंवार सूचना देऊनही अजूनही कॅप्टन आलेले नाही आहेत. तर आपणास विनंती असेल, आपण लवकरात लवकर आमच्या टॉस बॉक्समध्ये या. राकेश गोवारी यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. टॉस शिवशक्ती सागपाडा संघाने जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे गावदेवी स्पोर्ट्स देवदल ए या संघाला. मॅच संपल्यानंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 31 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 32 धावांचं लक्ष्य हे ठेवलेलं आहे. भूमित आणि रोशन अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. आणि आता पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज लोकेश भोईर पाहतोय भूमित. बघा, लोकेश भोईर एक अष्टपैलू खेळाडू आहे, तसेच भूमित डुकले देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. विनंती असेल आपण घाई करायची आहे, जास्त वेळ खर्च होतोय. चला, ससुपाडा संघ विनंती असेल घाई करायची आहे. अजून आपल्याला आणखीन पहिल्या फेरीतील 2 मॅचेस खेळवायच्या आहेत. लक्षात घ्या, वेले संदर्भात जर आणखीन आपल्याला ताकीद दिली गेली तर आपला एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. लक्षात घ्या, वारंवार सूचना ह्या दिल्या जाणार नाहीत. पहिला चेंडू आपण पाहतोय गुटलेंथ वरती पिच होतोय, उचली घेतोय आणि बाकीचं काम यशरक्षक अमृत हा पूर्ण करतोय. डॉट बॉलने ते सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या त्या धावा थोड्याशा निर्णायक ठरताना दिसल्यात, कारण पहिल्या 10 चेंडूमध्ये फक्त 10 धावा होत्या. मात्र शेवटच्या बॉलवरती दुसऱ्या ओव्हरच्या चौकार आला आणि त्यानंतर धावसंख्या ही थोडीशी वेगाने पुढे येताना दिसली आपल्याला. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा खर्च केला हिरा डुकले या गोलंदाजाने.
ते आपण पाहतोय सरळ शतरक्षकाला शोधण्याचं काम केलं होतं तिकडे भूमी त्याने, मात्र त्या शतरक्षकाने चांगली कामगिरी केली. झेल तर झालेला नाहीये, मात्र आपल्या संघासाठी महत्वाच्या धावा वाचवलेल्या आहेत. धावा त्याने स्टॉप केल्या तिकडे 2. या 2 धावा आल्या. या 2 धाव्याने धावफलकाला आता सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. इथे पाहतोय बॅटचं एज लागलंय म्हणजे आउटफील्ड ही फार वेगवान आहे आणि पाहतोय चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून येतोय 4 धावांकरता. चौकार. आपण पाहतोय सन्माननीय रघुनाथजी जोगारी साहेबांचं आगमन झालेलं आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं आगमन झाले. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतील या मैदानावरती. याच दरम्यान आपण पाहतो एक चौकार आलेला आहे. 6 धावा या धावफलकावरती लागले गेलेत. इथे आपण पाहतोय बॉडीवरती हा चेंडू हाताला गेला होता, मात्र ज्या प्रकारे फटका इथे खिल्ला गेला होता, कनेक्शन चांगलं झालं होतं, मात्र शतरक्षकाला तिकडे निवडलं गेलं आणि आपण पाहतोय की फक्त एक सिंगल धाव मिळाली. या सिंगल धाव्याने धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बत्तीस धावांचं आपण पाहतोय टार्गेट. हे ठेवलं गेलं आहे आणि आपण पाहतोय अजूनही 14 बॉल बाकी आहेत आणि 14 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. रोशन कोल्हेकर याला आता आपण स्ट्राईकवरती पाहतोय, ज्यांनी टिवरीच्या मैदानावरती धुमाकूळ माजवला होता. काय जबरदस्त बॅटिंग त्याने केली होती. भूमित आणि रोशन. इथे पाहतो आपण हा ट्रॅगर होता. चेडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढला गेला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जो शतरक्षक होता तिकडे चेडूला उचलते फील्ड करते तोपर्यंत एक धावी कंप्लीट झाली होती. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागले. आतापर्यंत सिंगलने स्कोर कार्ड आहे ते पुढे सरसवला जातोय. धावसंख्या झालेली आहे 8. जास्त रिस्क ही घेतली जात नाहीये. सिंगल डबलने ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. इथे आपण पाहतोय चांगला फटका ते खेळला गेला, मात्र शतरक्षकाला निवळले. तिकडे चांगला झेल पकडला गेला. फलंदाज बाद होतोय. भूमी त्याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. विकेट क्रमांक 1. विजय येतोय. विजय मोकाशी. बघा 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून मॅच जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता अजूनही 24 धावा बनवायच्या आहेत. चला शतरक्षणामध्ये थोडीशी घाई करायची आहे, विनंती असेल. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमोल येतोय. अमोल शेलके. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 12चा आहे, म्हणजे येणाऱ्या 2 षटकामध्ये 12च्या सरासरीने धावा या पूर्ण करायच्या आहेत राजावली या संघाला. रोशन ज्याने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे, इन्फॉर्म बॅटर आहे
आणि तो सध्या जरी स्ट्राईकवरती आपण पाहतोय तर त्याच्यासमोर एक नवखा गोलंदाज अमोल. बघा एक नवखा गोलंदाज आहे, मात्र त्याच्याकडे लाईन लेंथ ही परफेक्ट पाहायला मिळते. पहिला चेंडू हा डॉट टाकलाय, बघा डॉट बॉल होतोय. जे प्रेशर हे थोडंसं वाढणार आहे राजावली या संघावरती. इथे कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. बघा चेंडूला घरपोच केलं जात आहे, होम डिलिव्हरी केलं यावेळेस त्या क्षेत्ररक्षकाने. फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धावाने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 9 रन्स, 9 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता आहे. बघा आता जसे जसे चेंडू इथे हाताळले जातील, डॉट चेंडू होतील, विकेट्स येतील किंवा सिंगल डबल धावा येतील, तसं जो टार्गेट आहे ते थोडासा वाढत जाणार आहे राजावली संघासाठी. इथे आपण पाहतोय बॅटचा एज लागलाय, छेडछाड करण्याचा प्रयत्न, बाहेरील बॉल इथे खेळण्याचा प्रयत्न होता विजय मोकाशियाचा. बॅटचा हलकासा एज लागला आणि तिकडे झेल पकडला गेला. फलंदाज बाद विजय मोकाशी. बॅक टू द डग आउट. थँक्यू डीजे. बॅटर हिरा येतोय, हिरा ढुकले. आता आपण पाहतोय समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलंय. 9 चेंडू आणि 23 धाबा. आता अडचणी राजावली संघाच्या वाढलेल्या आहेत. इथे बघा आणखीन एक चांगला चेंडू येताना दिसतोय. डॉट बॉल अमोल शेलके याला आपण पाहतोय. एक नवखा गोलंदाज आहे आणि काय जबरदस्त बॉलिंग करतोय अमोल शेलके. अनुभवाचा भंडार एका बाजूने पाहतोय आणि त्याच्या समोर एक निर्धाव चेंडू फेकलाय अमोल याने. 8 बॉल आणि आता 23 धावांची आवश्यकता असणार आहे. इथे देखील आपण पाहतोय डॉट बॉल येताना दिसतोय. चांगली बॉलिंग केली जाते अचूक टप्प्यावरती. इथे चेंडू हाताळले जात आहेत आणि आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल येथे अंकित केला गेला. आता 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 23 धावा. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये, चेंडूने उंची घेतलंय आणि लांबी देखील घेतलाय. हा आलाय शेवटच्या बॉल वरती निर्णायक षटकार मारत ज्या प्रकारे हा फटका मारला गेला होता आपण पाहतोय की कनेक्शन चांगलं झालं. थोडासा डबल माइंड झाला होता, मात्र चांगलं कनेक्शन आणि हा षटकार आला. या षटकाराने धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चला ससूनगर संघ आपण जास्त वेळ खर्च केलेला लक्षात घ्या. आता आपल्यासाठी शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. 6 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे अजूनही. आपण पाहतोय एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक हा मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. ड्रिंक्स ब्रेक जास्त मोठा होणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे.
विजय पाणी घेऊन आला होता आणि पाण्यासोबत काहीतरी कानमंत्र देखील दिला असावा रोशन कोल्हेकर याला, जो सलामीचा बॅटर आहे. पूर्ण जिम्मेदारी आता रोशनवरती असणार आहे. आपण पाहतोय की हवेचा वेग उजव्या हाताच्या फलंदाजाला असला तरी डाव्या हाताचा फलंदाज देखील मोठे फटके खेळू शकतो या मैदानावरती. 6 बॉल आणि 17 धावा इकडनं मॅच जिंकण्याकरता राजावली संघाला बनवायच्या आहेत. मागच्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ असला तरी देखील त्यांच्यावरती देखील प्रेशर हे असणार आहे. डिफेंडिंग चॅम्पियन म्हणावं लागेल त्यांना, कारण मागच्या स्पर्धेमध्ये ते चॅम्पियन ठरलेत आणि लगेच या स्पर्धेमध्ये ते उतरलेत एक मोठं आव्हान घेऊन. पाहूया ते आव्हान कुठपर्यंत ते कायम ठेवतात. 6 चेंडू 17 धावेंची आवश्यकता. ऑन साईटला उडवलाय चेंडूला. शतरक्षक आहे तिकडे, मात्र त्या शतरक्षकाने झेल सोडलेला आहे. इथे कुठला फलंदाज बाद झालेला आहे तर रोशन हा बाद झालेला आहे. आपण पाहतोय क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न होता तिकडे, मात्र क्रॉसिंग होऊ शकलेलं नाही आहेत आणि रोशन हा बाद झालाय. मात्र स्ट्राईक वरती असेल हिरा. बघा पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती हा रिप्ले दाखवला जातोय. शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचला होता, झेल सुटला तिकडे, फेकी झाली आणि बघा अगोदर तिकडे रोशन थांबला होता तिकडे. रोशन जर अगोदर जर थांबला नसता कदाचित क्रॉसिंग झाली असती आणि रोशन हा स्ट्राईकवरती आला असता. मात्र हिरा स्ट्राईकवरती आलेला आहे. हे देखील तेवढीच महत्त्वाची बाब असणार आहे राजावली संघासाठी, कारण या अगोदर एक षटकार ठोकलाय आणि मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे हिरा डुकले या फलंदाजाकडे. बघा याच कामाकरता हिरायला पाठवलं होतं आणि ते काम आता तो चोखरित्या बजावत असताना षटकार ठोकलाय. 6 धावा. थँक्यू. जे आता 4 बॉल बाकी आहेत आणि या 4 बॉलमध्ये 10 धाब्यांची आवश्यकता आहे. मी अगोदरच म्हटलं की अनुभवाचा भंडार असलेला हा खेळाडू आहे. भरपूर वर्षाचा अनुभव आहे या खेळाडूकडे. इथे आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता आणि आपण पाहतो बॅट अँड बॉल कुठल्या प्रकारे संपर्क इथे झालेला नाहीये आणि हा चेंडू येतोय निर्धाव येतोय. डॉट बॉल इथे येताना दिसतोय आपल्याला. आता 3 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता असणार आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. इथे आपण पाहतो या मस्त टायमिंग झालेला आहे. स्वतः मृत येते चेंडूच्या खाली आणि अमृत याने आता हा झेल पकडलाय. समीकरण पुन्हा एकदा आता कठीण झालेलं आहे. आता 2 बॉल आणि 10 धावा. थँक्यू डीजे. 6 चेंडूमध्ये 17 धावेंची आवश्यकता होती आणि आपण पाहतोय की शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या होत्या हिरा डुकले या गोलंदाजाने. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा होत्या, त्यानंतर 17 धावा खर्च केल्या, 31 धावा झाल्या, 32 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय आणि 32 धावांचा पाठलाग करत असताना आता 2 चेंडूंमध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे आणि नव्याने बॅटर आपण पाहतोय किशोर येतोय.
व्हाईट बॉल, वाईट चेंडूची नोंद झालेली आहे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल असेल, व्हाईट चेंडू. आता 2 चेंडू आणि आता 9 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. 2 चेंडू आणि 9 धावा. बघा मॅच इकडे कुठला संघ जिंकेल अजूनही सांगता येणार नाहीये. एखादा मोठा फटका जर येतोय तर आपण पाहतोय चेंडू फक्त दिशा देण्याचं काम केलं. एकदा तर कंप्लीट केले जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल. खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे तिकडे. चेंडू फरार, सीमा रेषा पार. हा आलाय नशिबाचा चौकार. 4. थँक्यू. आता 1 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा 1 चेंडू 5 धावा. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी, म्हणजे षटकार हा मारावाच लागणार आहे. आणि आपण या मैदानावरती भरपूर वेळेला बघितलंय की 1 बॉलमध्ये जर 5 किंवा 6 धावा जर हव्या असतील तर शेवटच्या बॉलवरती हा षटकारच लागलेला आहे. आपण जर 100 पैकी जर बघितलं तर 90 पैकी हा कारनामा बॅटरने केलेला आहे. इथे आता आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बघा आता षटकार नाही तर चौकार आला तरी चालणार आहे. बघा आता बघा किशोरकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, मात्र तो गॅपमध्ये देखील चांगले फटके खेळतो. म्हणजे आता 1 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता. बघा मॅच होता कुठे, मॅच आलाय कुठे. एका बॉलने मॅच पूर्णपणे टर्न केलेला आहे. फुल टॉस बॉल, बॅटचा यश लागलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि आपण पाहतोय हा बॉल तिकडे पकडला गेलाय आणि अखेरीस आपण पाहतोय हा मॅच इथे ससू नवघर या संघाने जिंकलेला आहे. बघा हा चेंडू जर गॅप मध्ये जर टाकला असताना तर आउटफील्ड चेंडू नक्कीच बाउंड्रीच्या बाहेर घेऊन गेला असता. बघा इथे 2 धावांनी सामना इथे जिंकलेला आहे, तो म्हणजे ससू नवघर या संघाने. बघा मॅच किती हाय व्होल्टेज झाला होता. चला साकपाडा संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण जातोय लगेच मॅन ऑफ द मॅच साठी. मॅन ऑफ द मॅच त्याने खूप चांगली कामगिरी केली. ऑनलाइन 5 बॉल 13 दाखवतोय. मनसेस 17 बॅटिंग वरती झाली ना मॅच. बॉलर कोण आहे का एक्सपर्ट चांगले केलेले? अमोलने 1 विकेट घेतला, 7 रन दिले. चला मॅन ऑफ द मॅच मनसेस रावते, ज्याने शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावा बनवल्या आणि त्या 13 धावा निर्णायक ठरलेल्या आहेत. तर मनसेस रावते